बारामतीत हॉटेलच्या बिलावरून वाद, तरुणावर प्राणघातक हल्ला, पोलिसांच्या तत्परतेने जीव वाचला. बारामतीत जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका जखमी व्यक्तीचा जीव वाचल्याची घटना समोर आली आहे. हॉटेलच्या बिलावरून झालेल्या वादातून ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात फिर्यादी महेंद्र गायकवाड याच्यावर काही आरोपींनी लाकडी दांडा, कुऱ्हाड आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात गायकवाड गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच बारामती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला त्वरित मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. डॉक्टरांच्या तातडीच्या उपचारामुळे जखमीचा जीव वाचला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी जलद हालचाल करत 2 आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी अक्षय जगताप आणि त्याचा साथीदार महादेव जाधव हे सध्या फरार आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. या कारवाईत बारामती शहर पोलिसांच्या तपास पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. आरोपींबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी पोलिसांना कळवावी असे आवाहनही बारामती पोलिसांकडून करण्यात आले आहे. मी पी.आय. चिमूट शेट्टी, बारामती शहर पोलीस स्टेशन. बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये काल दिनांक 22/2/2026 दुपारी 1:30 वाजल्या सुमारास आम्हाला पोलीस स्टेशनला खबर प्राप्त झाली की एका इसमाचा पाय तोडलेला आहे कुऱ्हाडीने आणि तो जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडलेला आहे. आणि त्यावेळी तात्काळ मग मी आणि तपास पथकाचा स्टाफ आणि अधिकारी आम्ही त्या ठिकाणी रवाना झालो. आणि त्या दरम्यानच्या काळात माझ्या अगोदरच तिथं नुकतेच डेप्युटी सर जे आहेत सुदर्शन राठोड साहेब हे पोहोचले. त्यांनी सुद्धा तिथं आम्ही सगळ्या गेल्यानंतर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे काही उपलब्ध वाहन आहे म्हणजे ॲम्ब्युलन्सची वाट न पाहता तात्काळ जो ब्लिडिंग होतं ते ब्लिडिंग होऊन माणसाला दगाफटका होऊ नये यासाठी जखमीला आम्ही तात्काळ देणाऱ्या टेम्पोमध्ये आम्ही सर्वांनी मिळून उचलून त्या ठिकाणी त्यांना मेडिकल हॉस्पिटलला त्यांना इथं दाखल केलं. आणि त्यामुळं तिथं तात्काळ त्याला उपचार मिळाल्यामुळं त्याचा प्राण त्या ठिकाणी वाचलेला आहे. आणि तो सध्या त्याचं एक्सरे वगैरे झाले, त्या पायाचं त्याचं फ्रॅक्चर म्हणजे उजव्या पायाचं जे फ्रॅक्चर झालेलं आहे त्याच्यावरून त्याचं स्टेटमेंट्स वगैरे नोंदवून त्याच्यावरती कुऱ्हाडीने आणि लोखंडी रॉडनी त्याला 21 तारखेला सायंकाळी 11 वाजल्या सुमारास खांडस फलटण रोड या ठिकाणी त्याचा एक स्वप्नील हॉटेल नाव त्याचं हॉटेलचं ते चालक आहेत. त्या हॉटेलमध्ये दोघं तिघं इसम त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्यांचं जेवण वगैरे करून त्यांचं काहीतरी बिल न देण्याच्या कारणावरून हॉटेल मालक फिर्यादी जे आहेत त्यांच्यात आणि त्यांच्यामध्ये वाद झाला. आणि त्या वादाचा त्यांनी त्या ठिकाणी नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स जो आहे त्या ठिकाणी त्यांनी रजिस्टर केलेला आहे, NC दाखल केलेली आहे माळेगाव पोलीस स्टेशनला. आणि तो वाद आता पोलिसांनी त्यांना विरोधकांना सुद्धा बोलवलं होतं की तुम्ही या पोलीस स्टेशनला या, NC दाखल झालेली आहे. मात्र पोलिसांना त्या लोकांना त्याचा राग आला असा बहुतेक. आणि त्याचाच रागाचा रूपांतर त्यांनी सकाळी मग त्यांच्या घरी गेले, विरोधक त्याच्या घरी गेले, सकाळी 7:30-8 वाजता गेले आणि त्याला म्हणाले की तुमचं काय जे भांडण असेल ते आपण मिटून घेऊया. तुम्ही तुमची गाडी जे काही भांडणामध्ये नुकसान झालेली आहे 4 व्हीलर तर ती तुम्ही 4 व्हीलर रिपेअर करायला द्या बारामती शहरमध्ये आणि तुमचं आपण ते मिटून घेऊ भांडणं. तर त्याला ते भांडणं मिटवण्याच्या त्यांनी सांगितलं. त्यामध्ये विक्रम जगताप आणि अक्षय जगताप हे दोघं भाऊ होते. ते दोघं भाऊ त्या ठिकाणी गेलेले होते मिटवण्यासाठी. आणि मग विक्रम जगतापाच्या सांगण्यावरूनच फिर्यादी जे आहेत जगताप, फिर्यादी गायकवाड म्हणून आहेत, ते गायकवाड जे आहेत त्या ठिकाणी बारामतीमध्ये आलेले आहेत. आणि ते ग्लोबल बार जो आहे मोरगाव रोडचा त्या ग्लोबल बारला ते जे मिटवायला आले. आणि त्या ठिकाणी मग 3 जण इसम त्यावेळी त्या ठिकाणी विक्रम जगताप हा काय त्या ठिकाणी आलेला नाही. मग त्याचे भाऊ आणि त्याचा भाऊ अक्षय जगताप, त्याच्यानंतर त्याच्या सोबतचा साथीदार जो आहे जयदीप भोसले, अजून इथं दुसरा एक तिसरा एक पर्सन आहे, असे 3 जण त्या ठिकाणी बसले. त्यांनी त्याला दारू पाजली आणि दारू पाजून त्यांनी त्याच्यात त्याला घेऊन येण्यापूर्वीच त्याच्यापैकी दोघांनी काय केलं, त्या ठिकाणी कुऱ्हाड आणि लोखंडी रॉड हा त्याच ठिकाणी जवळ त्या हॉटेलच्या समोरच्या बाजूला मैदानामध्ये कोपऱ्यामध्ये त्यांनी आणून तिथे ठेवलेले आहेत. ते CCTV फुटेज सुद्धा त्यामध्ये दिसते. त्याच्यानंतर हॉटेलमध्ये 1 तास भर 12:30ला आले, 1:15 दरम्यान दारू बियर वगैरे काय त्यांनी पिले असताना त्यांनी तिथं आणि मद्य वगैरे घेऊन त्याला दारू पाजून बाहेर आणलं. आणि मग त्याला तिघांनी मिळून त्याला मारहाण चालू केली. त्यातल्या एक अक्षय जगताप आणि दुसरा जो आहे जयदीप भोसलेने अक्षय जगताप सोबतचा जो आहे त्यांनी दोघांनी त्याला एकाने रॉडने आणि एकाने कुऱ्हाडीने त्याला मारहाण केली. त्याच्यामध्ये त्याचा ढकलून पायावर त्याच्या छातीत सुद्धा रॉड मारलेला आहे आणि पायावर त्याच्या कुऱ्हाड मारली. तर पायाचं मात्र म्हणजे उजव्या बाजूचे सगळे जे हाड आणि पायाच्या खाली घोट्यात हाड जेवढे त्या ठिकाणी मार लागल्यामुळे पूर्ण पाय त्याचा निकामी झालेला आहे.
आणि अशा परिस्थितीत त्याला आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. तर या गुन्ह्यामध्ये एकंदरीत जो प्लॅन करणारा होता विक्रम जगताप, तर त्या ठिकाणी त्याच्यावर 120 ब नुसार कारवाई केलेली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला सुद्धा काल दोघांना ताब्यात घेतले. जयदीप भोसले आणि विक्रम जगताप या दोघांना तात्काळ ताब्यात घेतले. आपले पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत आणि त्यांची टीम आहे. त्यांनी तात्काळ त्या गावात शोध घेऊन 2 आरोपी ताब्यात घेतले. 2 आरोपीचा अजून शोध चालू आहे. जो मुख्य आरोपी आहे अक्षय जगताप, त्याचा आम्ही शोध घेतोय. त्याच्यानंतर आता ह्याच्या तपासामध्ये कुऱ्हाड कुठून आणली वगैरे हा सगळा तपासाचा भाग आहे. हा सुद्धा करणार आहे. परंतु ही जी घटना आहे, ही आपल्या बारामती पोलीस स्टेशनमध्ये जरी घडली असेल, तरी वाद हा मात्र बारामती पोलीस स्टेशनमधला नाहीये. आणि ह्या ठिकाणी बारामती पोलीस स्टेशनमध्ये अशा कोणत्याही घटना होऊ नये यासाठी पोलीस सतर्कपणे काम करते. रेकॉर्डवरचे जेवढे क्रिमिनल्स आहेत त्यांच्यावरती आमच्या जे माननीय ॲडिशनल एस पी सर आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्रतिबंधक MPD आहे, मोका आहे किंवा अन्य काही तडीपारची कारवाई आहे, आमच्याकडे कठोर अशी कारवाई चालू आहे आणि यापुढे देखील ही कारवाई आम्ही चालू ठेवणार आहोत.